रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1654 पासून चालू करतो. शिर मागे तया रायते वाडी, पायानी गदडी ऐशा नावे. समयोजाना बलते नाना बलते. अमंगळवाने वदवी अमंगळी, अशुभ ओंगळी शोभिनाते. तुका मने नेने समय ठाया ठाव, राहाडी ते वाव नरकाडी. पंक्तीत एखाद्याने खीर मागितली असता वाढणारी स्त्री तेव्हा त्याला चिकट रायते वाढते. तेव्हा अशा स्त्रीला वेंधळी गधडी अशा नावाने संबोधतात. म्हणून सांगतो की काळाचे महत्त्व ओळखा. भलत्या वेळी भलत्या ठिकाणी भलते करू नका. शुभ कार्य प्रसंगी कोणी अशुभ बोलले तर ते अशोभनीय असते. तुकाराम महाराज म्हणतात, याला योग्य अयोग्य स्थल काल याचे भान नसते. त्याचे आचरण चिखलासारखे विष्टेसारखे अमंगल असते. विंची पिढी नागी जाता दोष त्याचे अंगी, केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार. अधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी, तुका मने रेडा सुखे जाती ऐशा पिढा. विंचवाची नांगी विषारी असते, त्यामुळे त्याला ती पीडादायक ठरते. विंचू दिसला की त्याला मारून टाकतात, म्हणजे ती नांगी त्याचा घात करते. त्याच्या अंगी असणारे दोष त्याचा सर्व नाशास कारणीभूत ठरतात. मनच आपला शत्रू व मित्र दोन्ही असते हा विचार करावा. पोपटाला गोड बोलता येते म्हणून त्याला लोक प्रेमाने अंगा खांद्यावर घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, रेड्याच्या अंगी पोपटासारखा लागवीपणा नाही, किंवा लोकांनी दिसताक्षणी मारून टाकावे असा मोठा दोषही विंचवासारखा त्याच्यात नाही. म्हणून त्याच्यापासून सुख व दुःख दोन्ही दूरच राहते. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. बहुपरिपेशी भाविकाची जोडी, काळ नाही गडी व जात वाया. करुणे चिंतन करवावे अनेका, तो या झाला लोकांना व जगी. तुका म्हणे ऐसे उपकारी, त्याच्या पायावरी डोई माझे. तीर्थक्षेत्राची यात्रा न करता एका जागी बसून सर्व तीर्थयात्राचे फळ आपल्याला मिळेल व पुण्यप्राप्ती होईल, हे रहस्य माणसाने जाणून घ्यावे. एक क्षण देखील वाया न घालविता भाविकाची संगत व्हावी हे चांगले असते. जो स्वतः भगवंताचे चिंतन करतो, इतरांना तसे करायला लावतो, तो सर्वांसाठी भवसागर पार करणाऱ्या नौकेसारखे कार्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे असे परोपकारी आहे मी त्यांच्या पुढे नतमस्तक राहील. भयाचे तो आम्हा चिंती रावो, खंती शकेना. समर्पिली जीवे भावे, काशा भ्यावे कारणे. करीन ते कौतुके नवेरी गे शोभिल. तुका मने माप करो दिस सारू कौतुके. आमच्या मनात कोणती भीती चिंता राहू शकत नाही. आम्ही जीवे भावे त्या भगवंताला समर्पित झालो आहोत. आता का घाबरावे? आम्ही जे कौतुकाने आचरणात आणू ते सर्व चांगले शोभणारे असेच असते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमचे माप मन हरिनामाने भरून टाकू आणि सर्व काळ हरिचिंतनात घालू. पाचारिता धावे ऐशी ठाईची या सवे. बोले करुणावचने, करे कोरपाला विस्तनी. जाणे कळवळा भाव सिद्धीचा सोहळा, तुका म्हणे नाम मागे मागे धावे प्रेम. हरीचे अंगभूत सवयच अशी आहे की तो भक्ताने धावा केल्याबरोबर धावून येतो. करुणापूर्ण मनाने जो देवाला आळवितो त्याच्यावर देव कृपा करो, त्याला स्तनपान करतो. भक्ताच्या मनाची तळमळ आणि अंतकरणातील भव याचा सोहळा तो जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबा म्हणतात, हरीचे नाम घेतले की त्या मागोमाग त्याचे प्रेम धावत येते. काजी माझे जीवी आळस ठेविला गोसावी, एवढा गाता अनेक काय चिंतनाशी अंतराये. देह आत्मबंदी आत्मवादी केला घात कुबुद्धी, तुका मने मन कळवळी वाटे क्षीण. देवा विठ्ठला, माझ्या मनात तुम्ही आळस का ठेवला? त्यामुळे तुमचे चिंतन नीट होत नाही. यापेक्षा मोठा घात तो कोणता? देहालाच आत्मा समजणाऱ्या माझ्या कोबुद्धीने माझा घात केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून माझे मन कळवळते व क्षीण येते. दर्शनाचे अर्थ जेव्हा बहुदेवा राहिली, आता दानशी ते करी विश्वंभरी काय होणे. येथे जरी उरे चिंता कोण दाता याहुनी, तुका मने जाणवली आम्हा भले एवढेची. देवा, तुझ्या दर्शनाची खूप ओढ माझ्या मनाला लागली. आता तुला जे योग्य वाटते ते कर. तू विठ्ठलात विश्वाचा स्वामी आहेस. तुझ्या ठिकाणी कसलीच उणीव नाही.
येथे जर चिंता राहिली तर तिचे निवारण अन्य कोठे होणार नाही. तुझ्याशिवाय आणखी कोण दाता आहे. तुको म्हणतात आम्हाला एवढेच काय ते कळले आहे. बैसो पाठी मोरी मना वाटे तैसे करी परी तू जानशी आवडी बाळा बहुताची परवडी आपुल्याला इच्छा मागो दया व्हावे जैसा तुका म्हणे आई नवशी उदास विठाई. देवा आम्ही तुझ्याकडे पाठ करून पाठमोरे बसलो व मनाला वाटेल तसे वागतो, परंतु तू आमची आई आहेस म्हणून तू तुझ्या मुलाच्या वेगवेगळ्या आवडी जाणतेस. आम्ही मुले आम्हाला जे वाटेल ते तुझ्याकडे मागतो. तुकाराम महाराज म्हणतात हे विठाई तू लेकराचे हट्ट पुरविण्यास उदासीन नाहीस तर तत्पर आहेस. विश्वंभर ओळे बहुत का हात कान डोळे जेथे असे तेथे देखे मागितले ते ऐके जे जे वाटे गोड तैसे पुरवितो कोड तुका म्हणे बेटी काही पडोनी दी तुटी. विश्वंभराला पुष्कळ हात पाय डोळे आहे. जो भक्त जेथे आहे तेथे त्याला तो पाहतो आणि तो जे काही मागतो ते सारे तेथून ऐकतो. भक्ताला जे आवडते त्याची इच्छा तो त्या जागीच पुरवितो. तुकाराम महाराज म्हणतात त्याची भेट झाली की कशाचीच त्रुटी राहत नाही. दाटो दाटे कंठ लागो लागे डोळी पाजर गुणाची अपार वृष्टीवरी तेने सुखे छंदे घेईन सोहळा होनी निराळ पाप पुण्य तुझ्या मोहे पडो मागील विसर आलापे सुसोर कंठीन करीन कंठ तुका म्हणे ते पाहिजे सौरभ तुम्हा विन रस गोड नव्हे. देवा माझा कंठ दाटून यावा डोळ्यातून पाजर फुटावा मुखाने तुझ्या गुणवर्णाची दृष्टी व्हावी. या छंदामुळे आनंद सोहळ्याचा लाभ मी घेईल. पाप पुण्याहून निराळा होईल. तुझ्यावरील प्रेमामुळे गतकाळाचा विसर पडावा. सुस्वर कंठाने तुझ्या स्तुतिगीताचे आलाप गाता यावेत. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी तुझी आवड असली पाहिजे, कारण त्याशिवाय भक्ती रस गोड वाटत नाही. पसरून राहिलो बाव सोयी अहो तुमची आता यावे लाग वेग पांडुरंगे धावत बैसयाची इच्छा कडे चाली खडे रूपताती तुका म्हणे कृपाळुआ करणे सेवा लागली. देवा तुमच्या भेटीसाठी मी बाहू पसरून उभा आहे. पांडुरंगा आता वेगाने धावत्या चालताना पायाला खडे टोचतात. मला तुम्ही कडेवर उचलून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपाळू ईश्वरा माझ्यासाठी एवढी सेवा तुम्हाला करावी लागेल. आम्ही झालो एकविध सुदे असावे यावरी तुमचा मोळा तो गोपाळा कळ घेतले ते उसने द्यावे काही भावी विशेष तुका म्हणे क्रिया नष्ट तरी कष्ट घेतसा. आम्ही तुझ्याशी एकनिष्ठ झालो आहोत. आम्ही सरपणे वागत आहोत तसे तुम्ही वागा. हे गोपाळा तुझी वागण्याची पद्धत कळत नाही. काही विशेष प्रसंगी जे उसने घेतले असते ते परत करायचेच असते. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मात्र क्रिया नष्ट आहात. आमचे कष्ट घेता पण ते उसने मानत नाही. आम्ही अर्थभूत जीवे तुम्ही गोसावी उदास वादावाद समर्थाशे काशानशी करावा. आम्ही मरो वेरधारी स्वामी घरी बैसले तुका म्हणे करिता वाद काही भेद कळेना. देवा आम्ही दास तुझ्या भेटीसाठी व्याकुळ आहोत, पण तू मात्र आमच्याबद्दल उदास आहे. समर्थ शक्ती पुढे सामान्यांनी वादविवाद करू नये. आम्ही तुमच्याकडे हेलपाटे घालून मरावे आणि तुम्ही आरामात बसून राहावे. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या वागण्याविषयी तुमच्याशी वाद घालावा तर तुम्ही त्यावेळेही गप्पत बसता. हे तुमचे विचित्र वागणे कळत नाही. पुसावे ते ठाई आपुले आपण अहंकार शून्य घालून या. एरवा गजाळ मायेचा अहंकार वचनाशी थार अज्ञानते फळतेची बीज त्याचे फळ उपनावे मुळ न पालटे. तुका म्हणे अवघे गव्हाचे प्रकार सोने अलंकार मिथ्य नाव. माणसाने अहंकाराचा त्याग करून स्वतः कोण आहे त्याचा विचार करावा. बाकीची सारी बडबड या मायेचा अहंकार आहे. ते बोलणे अज्ञानच आहे. फळ तेच बीज तेच फळ असते. मूळ नाव बदलत नाही. परमात्मा स्वरूप असेला तसेच राहते. तुकाराम महाराज म्हणतात एका गव्हाचे वेगवेगळे प्रकार करता येतात. एका सोन्याच्या धातूचे वेगवेगळे अलंकार करता येत, मात्र त्यातील मूळ तत्व तेच असते व ते खरे असते. त्यातून बनविलेल्या वस्तूची नावे वेगवेगळी असतात आणि ती खोटी असतात.
माझी आता सत्ता आहे तुम्हा पाया ते वरती कवीन नेने दुजा पंढरी राजा सर्वांगी पुरवावी केली अळी जे जे काळी मागिन ते तुका म्हणे सुटशी कैसा धरुणी दिशा राहिलो. देवा तुझ्या पायावर माझी सत्ता आहे. मी सर्वांगाने एका पंढरी राया वाचून दुसरे काहीच जाणत नाही. ज्या ज्या वेळी मी ज्या ज्या वस्तूचा हट्ट करीन त्या त्या वेळी ती ती वस्तू मला देऊन तुम्ही माझा हट्ट पुरविला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तू माझ्या हातून कैसा सुटशील. सारा देश मी अडवून ठेवलाय. फावले ते तुम्हा मागे नव्हती लागे पावलो आलो आता उभा राये जवळी पाये सन्मुख घरी होती गोवी झाले कामे बोली न गडीची तुका म्हणे धड फुडा झालो झाडा देई देवा. मी तुमच्या मागे लागलो नव्हतो. मी तुमच्या मागे लागलो नव्हतो तोपर्यंत तुम्हाला चांगली संधी मिळाली होती. परंतु मी आता तुमच्या जवळ आलो आहे म्हणून तुम्हाला माझ्या समोर आले पाहिजे. आजपर्यंत घरच्या कामात आम्ही अडकून पडलो होतो म्हणून तुमच्याशी काही बोलणेच झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा आता मी साऱ्यातून मोकळा झालो आहे म्हणून आता तुम्ही मला झाडा द्यावा. माझ्या कल्याणाचा सर्व हिशोब द्यावा. आता नये बोलो अव्हेराची मात बाळावरी चित्ता सो द्यावे. तुझ का सांगणे लागे हा प्रकार परी ते उत्तर आवडीचे न वंचितो काही एकची प्रकार आपणांतर नका मज तुका म्हणे मोह राखावा सतत नये पाहो अंत पांडुरंगा. आता आम्हाला दूर करण्याची भाषा बोलू नका. आम्हा लेकराला तुमचे लक्ष असू द्या. आम्हा लेकरावर तुमचे लक्ष असू द्या. तुम्हाला हे सांगण्याची आवश्यकता आहे का? पण प्रेमाने मी हे बोलतोय. आम्हाला आपणापासून वंचित ठेवणारी एकही गोष्ट करू नका. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा माझ्याविषयी मनात लोभ धरून माझे रक्षण करा. करुणी राहो जरी आत्माचे प्रमाण निश्चळ नवे मन काय करू. जेवेनी या विन काशाचे डेकर शब्दाचे प्रकर शब्दचिते पुरेपुरे आता तुमचे ब्रह्मज्ञान आम्हाशी चरण न सोडावे. विरोध वाढ पुढता पुढती वासनेच्या हाती गर्भवास साडी माडी अंगी वशे पुण्यपाप बंधन संकल्प याची नावे. तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी ऐसा कोण बळी निरशिदेह. आत्मा हा शुद्ध आहे हे प्रमाण धरावे परंतु मन निश्चरात नाही. त्याला काय करावे. जेवल्याशिवाय कशाची ढेकर येणार. शब्दाचे पोकळ बोल त्या शब्दापुरतेच राहतात. आता तुमचे ब्रह्मज्ञान पुरे झाले. आम्हाला तुझे चरण सोडवत नाही. विरोधाने विरोध अधिकाधिक वाढत जातो. अंत समयीच्या वासनेनुसार पुढचा गर्भवास प्राप्त होतो. करावे करू नये या द्वंद्वामुळे पाप पुण्य घडत राहते. याला संकल्पाचे बंधन असे म्हणतात. देह म्हणजे मी बायको मुले घरदार हे माझे हा भ्रम आहे. तुकाराम महाराज म्हणतात सहजरित्या मुक्त अवस्था लाभत नाही. त्यासाठी देहाभिमान दूर करणे आवश्यक आहे. असा सामर्थ्यवान कोण आहे. तुमचे स्तुती योग्य कोठे माझी वाणी मस्तक चरणी ठेवी तसे भक्ती भाग्य तरी नेदी तुळशी दळ जोडून अंजुळ उभा राहे. कैसे भाग्य ऐसे पाविजे सनिध्य नेने पाळू विध करुणा बाकी. संताचे शेवटी उच्चिष्टाची असं करून आवास पाहतसे करी इच्छा मज मनोत आपुले एखादिया बोले निमित्याच्या. तुका म्हणे शरण आलोय साधन करीतो चिंतन रात्रंदिवस. माझी वाणी तुमची स्तुती करण्या इतकी कोठे योग्य आहे म्हणून तुमच्या चरणी मस्तक ठेवित आहे. माझे भक्ती भाग्य तरी कसे. मी साधे तुळशी पत्र देखील तुमच्या चरणी वाहिले. त्या कारणे मी हात जोडून उभा आहे. देवा तुमच्या सानिध्यात येण्या एवढे कुठले माझे भाग्य. सेवा धर्म पाळायचा नियम मला माहीत नाही. मी तुमची करुणा भाकली आहे. संताचे उष्टे मला मिळावे एवढी आज धरून मी वाट पाहत आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देवाने मला आपले म्हणावे हीच माझी अपेक्षा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला शरण आलो आहे हे व अहोरात्र तुमचे नामचिंतन करत आहे हेच माझे हेच भक्ती साधन आहे.
सर्वविषयी आम्ही हेची जोडी केली, स्वामीची साधिली चरण सेवा. पाहिलेने नाही मागे परतोनी, जिंकिला तो क्षणोक्षणी काळ. नाही पडो दिला विचारावा गोवा, नाही पोटी हेवा येऊ दिला. केली लाग वेग अवगी तातडी, भावना ते कुडी दुराविल. कोठे मग आयशे होते सावकाश, जळो तयास व्यवहाराची. तुका म्हणे लाभ घेतला पालवी, आता नाही गोवी कासयाची. स्वामीची चरण सेवा कशाला करायला मिळाली, हाच खूप मोठा लाभ आहे. मग आम्ही माघारी वळून पाहिलेच नाही. हरिचिंतन करून आम्ही क्षणोक्षणी काळाला जिंकून घेतले. हरिचिंतनाखेरीज दुसरा कोणताही विचार मनात येऊ दिला नाही. संसाराच्या आसक्ती मनात वाटू दिली नाही. हरिचिंतन व संत संगती याची ओढ धरून हृदयातील वाईट भावना त्वरित दूर केली. व्यवहाराची आस जळून जावं, कारण पुढे मनुष्य जन्मा वाचून दुसऱ्या कोणत्या देहात अशी संधी मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाच्या सेवेचा लाभ पदरात पाडून घेतला, आता कसलाही मोहपाश राहिलेला नाही. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहे पायन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. वाहेरंगी टाळी वाचेन उदास, हे देई हातास पायाबळ. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतू याशी. देवा, या मुखाने तुझे गुणवर्णन करावे असे प्रेम मला दे. मुखे तुझे मुख मी डोळे भरून पाईन, असे नेत्र सुख मला मिळू दे. कान भरून मी तुझी कीर्ती ऐकेन, असे समाधान मला लाभू दे. तुझ्या रंगात संसाराविषयी अनासक्त होऊन हाताने टाळी वाजून मी नाचावे, यासाठी माझ्या हातापायांना बळ दे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सर्व इंद्रियांना तुझ्याशिवाय दुसरा कोणता आधार द्यावा असा विचारही मनात आणू नकोस. तो माझा मायबाप सकळ वित गोत, तुझी माझे हित करिता देवा. तुची माझा देव, तुची माझा जीव, तुची माझा भाव पांडुरंगा. तुची माझा आचार, तुची माझा विचार, तुची सर्व भार चालविशी. सर्व भावे मज तो होशी प्रमाण, आयशी तुझी यान वातशे. तुका म्हणे मज विकला जीव भाव, कळेल तो पाव करी आता. देवा, तूच माझे मायबाप धनसंपत्ती गणगोत आहेस. तूच माझे हित करणारा आहेस पांडुरंगा. तूच माझा देव, तूच माझा जीव आणि तूच माझा भाव आहेस. तूच माझा आचार, तूच माझा विचार आहेस. तूच माझ्या पापाचा भार वाहतो. सर्व भावांनी तू माझे प्रमाण आहे, असे मी शपथेवर सांगतो. तुको म्हणतात, मी तुला माझा जीवभाव अर्पण केला. आता माझ्या उद्धारासाठी जी काही उपाययोजना तुला करायची असेल ती कर. वारंवार तुझ द्यावया आठव ऐकतो भाव माझा कैसा. गेला मग नये फिरून दिवस, पुढीलाची आस गणित नाही. गुणावगुणाचे पडती आघात, तेने होय चित्त कासावीस. काही एक तुझा न देखो आधार, मनवनी धीर नाही जीवा. तुका म्हणे तू या ब्रह्मांडाचा जीव, करी का मी किव बाकी तसे. देवा, तुला वारंवार आठवण करून देत आहे. माझ्या मनाची स्थिती कशी काय आहे ते ऐक. गेलेला दिवस फिरून येत नाही. पुढील आयुष्याचा किती कालावधी राहिला आहे याची गणती नाही. माझ्यावर सारखे अवगुणाची निंदा गुणाची स्तुती असे आघात होत आहेस. त्यामुळे माझे चित्त कासावीस होते. अशा अवस्थेत तुझ्या वाचून आधार दिसत नाही. जीव अधीर होतोय. तुको म्हणता, तू जर अखिल ब्रह्मांडाचा जीव आहेस तर आम्हाला करुणा भाकण्याचे कारणच काय. असो तर हे तुझे प्रकार सकळ, काय खळखळ करावी. आमुचे सोयीत जाणत असो आम्ही, तुझे वर्मनामी आहे तुझ्या. विचारित आयुष्य जाते वायाविन रोज नागवन पडत असे. रायन मी तुझे पाय आठवणी, आणि कते मनी येऊन दी. तुका म्हणे येणे येशी अनायाशे, थोर तुझ पिशे कीर्तनाचे. तुझ्या जवळचे मोक्षाचे प्रकार असेच असोत. अशी खळखळ काय कामाची. तुझ्या प्राप्तीचे वर्म म्हणजे तुझे नामस्मरण आहे. ते करण्यातच हित आहे हे आम्ही ओळखले आहे. नामावाचून अन्य कोणते तरी साधन शोधत राहिले तर आयुष्य वाया जाते व रोजच फसवणूक होते.
तुझ्या पायाचे स्मरण मी सतत करीत राहीन, दुसरे काहीही मनात येऊ देणार नाही. तुकोबराय म्हणतात, तुझ्या कीर्तनाचे खूप वेळ आहे, म्हणून आम्ही तुझे नामसंकीर्तन करू, म्हणजे तू येथे आपोआप धावत येशील. विष्णुदास भोग जरी आम्हा पिडो रोग, जरी आम्हा पिढी रोग, तरी ते दिशे लाजिरवाणी, काय तुम्हाशी सांगणे. आम्हा काळे खावे बोलिले ते वाया जावे, तुका म्हणे दास आम्ही भोगू गर्भवास. आम्ही विष्णुदासांना जर रोगाची पीडा होऊ लागली तर देवा ते तुम्हाला लाजिरवाणे ठरेल. ते तुम्हाला सांगायला पाहिजे काय? हे तुम्हाला सांगायला पाहिजे काय? आम्ही जर काळाचे भक्ष झालो आणि आमचे बोलणे वाया जाऊ लागले तर, आणि आम्ही विष्णुदास जर गर्भवासाचे दुःख भोगू लागलो तर ते तुमच्यासाठी लाजिरवाणे असेल, असे तुकोबा म्हणतात. भावे गावे गीत शुद्ध करून चित्त तुझ व्हावा, हे देवा तरी हा सुलभ उपाव. अनेकाचे कानी गुण दोष मनी नानी, मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा. वेचिते वचन राये जेने राये समाधान, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. सर्व लोकांनो, तुम्ही चित्त शुद्ध करा आणि भक्तिभावाने हरिनामाचे गीत गा. देव पाहिजे असेल तर हा साधा सहज उपाय आहे. कोणाचे गुण दोष कानावर पडू नयेत व ते मनातही येऊ नयेत. संताच्या चरणी मस्तक टेकावे, मनाला प्रसन्नता लाभेल असे बोल बोलावेत. तुकोबराय म्हणतात, आपल्याला जमतील असे थोडे बहुत परोपकार करावेत. वचन ते नाही तोडीत शरीरा, भेदते अंतर वज्रायते. काही न सहजे काशाई कारणे, संध्य निदान दियबळी. नाही शब्दमुखी लागत तिखट, नाही जड होत पोट तेने. तुका म्हणे जरी गिळे अहंकार, तरी वशे गर नारायण. कठोर वाचन शरीर घायल करत नाही, पण मनाला धारदार शस्त्रासारखे भेदून जाते. असे बोल सहन न होण्याचे काय कारण असावे? ते कारण म्हणजे देहाला मी सहज समजणे होय, याकरिता अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कठोर शब्द तोंडाला तिखट लागत नाही, तसेच ते ऐकल्याने कोणाचे पोट जड होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार जर घेऊन टाकला तर मन मंदिरात नारायण वास करेल. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1680 वर थांबत.